अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजे 6 जून रोजी दुर्गराज रायगडावर अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या लोकोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनानुसार राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान नाशिक जिल्ह्याच्या वतीने अन्नछत्राचा कार्यक्रम याही वर्षी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला जाणार आहे. यावर्षी साधारणतः 25,000 लोकांचं जेवायचं नियोजन दिनांक 5 तारीख सायंकाळी व 6 तारखेला दिवसभर आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याचा सर्वांनी या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी आवाहन करतो की सर्वांनी याचा लाभ घ्यावा. या ठिकाणी आमचे मित्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष रुपेशजी नाटे असतील, आमचे थोरात भाऊ असतील, प्रफुल्ल पाटील, हार्दिक निगळ, सगळ्यांच्या वतीने मी आवाहन करतो की 6 जूनला जो थाटामाटात सोहळा साजरा होणार आहे, यावेळेस नाशिकमधून हजारो लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून छत्रपतींप्रती असलेला आपला आदर व्यक्त करावा ही विनंती. धन्यवाद. वर्षीप्रमाणे याही वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पाडणार आहे. कारण त्याचं नियोजन छत्रपती संभाजीराजे आणि संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती हे छत्रपतींचे वंशज असल्यामुळे यांचं मार्गदर्शन एकदम चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम जल्लोषात दरवर्षी साजरा होतो. 6 जून, एकच 6 जून आम्ही सर्व नाशिककरांना आवाहन करतो की स्वर्ग कोणी बघितलं नसेल, पण स्वर्ग जर बघायचा असेल तर शिवराज्याभिषेकसाठी फक्त रायगडावर यावा आणि स्वर्ग काय असतो हे त्याचा अनुभूती घ्यावा. येत्या 6 जूनला रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. ज्याप्रमाणे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, त्याचीच अनुभूती घेण्यासाठी असंख्य लाखो मावळे रायगडावरती 5 व 6 जूनला उपस्थित असतात. हा शिवराज्याभिषेक सोहळ्यात समितीचा कार्यक्रम 5 जूनला सुरुवात होते. यामध्ये शिवशाहिरांचा कार्यक्रम असेल, होळीच्या माळावरती मर्दानी खेळांचं शौर्य दाखवणं असेल, शिरकाई देवीचा गोंधळ असेल, असे असंख्य कार्यक्रम, लेझिम पथक असेल. अनेक व्हिडिओ आपण बघितले असतील. छत्रपती संभाजी महाराजांना देखील आपण मागच्या वेळेस लेझिम खेळताना बघितलं. असे अनेक कार्यक्रमांचे अनुभव घ्यायचे असतील तर यासाठी आपल्या सर्वांना रायगडावरती 5 व 6 जूनला उपस्थित राहणं महत्वाचं असतं. दरवर्षी काही ना काही 6 जूनच्या वेळेस बोलतातच आणि ते ज्या वेळेस बोलता त्यावेळेस 6 जून हा अजून दिमाखाने आणि अजून उत्साहाने साजरा होतो. मला त्यांना एकच सांगायचं आहे, तुमचं वय झालंय, तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तुम्ही सध्या संयम बाळगला पाहिजे आणि बोलताना थोडा विचार केला पाहिजे की आपण कोणत्या सोहळ्याबद्दल बोलतोय. आपण छत्रपतींच्या सोहळ्याबद्दल बोलतोय, ज्या छत्रपतींमुळे आज आपलं अस्तित्व टिकून आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे डॉक्टर रुपेश नाटे, ज्ञानेश्वर थोरात, योगेश निचाळ, नितीन पाटील, प्रफुल्ल पाटील, वाजाहत शेख, हार्दिक निगळ, समाधान जाधव, विजय चुंबळे, बाळा जाधव, करण गवते, अनिकेत शिरसाट, अतुल भुसारे, आशुतोष चव्हाण, साई पाटील, आकाश मस्के आणि गौरव गाजरे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.